2.25 कोटी महिलांच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्र पैसे मिळतील अशी माहिती सूत्रांनी दिली। दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये जमा करण्याचे नियोजन सुरू आहे। यासाठी महिला आणि बालविकास विभागाने 6,700 कोटींच्या निधीची मागणी वित्त विभागाकडे केली आहे। पालिका निवडणुकीची आचारसंहिता असली तरी ही जुनी योजना असल्याने लाभाचं वितरण थांबणार नाही असं प्रशासनाने स्पष्ट केले। हे स्पष्ट करू इच्छितो की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, कारण आमच्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली केवळ आणि केवळ त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं, त्यांचं जीवन सुखी समृद्धी आनंदी व्हावं आणि ते स्वतःच्या पायावर आमच्या लाडक्या बहिणी उभ्या राहाव्या यासाठी आम्ही निर्णय महायुती सरकारने घेतला। आणि आता ई-KYC आता विरोधक जे अफवा पसरवत आहेत, ई-KYC मुळे असं होईल तसं होईल, परंतु ई-KYC मुळे हे आधार कार्ड लिंक होईल आणि आपल्याला ही पद्धत जी आणखी सोपी होईल, सुलभ होईल आणि त्यांना पैसे मिळतात ते सुलभतेने त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील, पारदर्शकता त्याच्यामध्ये येईल। आणि त्याचबरोबर ज्या योजना इतरही योजना ज्या आहेत लाडक्या बहिणींसाठी त्या योजनांची देखील माहिती त्यांना मिळेल आणि त्यामुळे ई-KYC मुळे कुठलाही संभ्रम मनामध्ये कुणी ठेवू नये। ई-KYC मुळे आणखी सुलभता, आणखी पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा येईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील। आणि पुन्हा एकदा मी सांगतो, विरोधकांच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये। जेव्हा आम्ही सुरू केलं योजना त्याही वेळेस विरोधकांनी याचा खूप अपप्रचार केला, परंतु लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हे मी पुन्हा एकदा सांगतो, कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर योजना ठरली आणि या महाराष्ट्रामध्ये जे लँडस्लाईड विक्ट्री जी मिळाली त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचं देखील सिंहाचा वाटा आहे। शेतकऱ्यांचा, सगळ्यांचा, सर्वसामान्य लोकांच्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये लँडस्लाईड विक्ट्री मिळाली। त्यामुळे ज्या योजना आमची सुरू केल्यात त्या कधीही बंद होणार नाही। ज्या योजनांची आम्ही घोषणा केली त्या देखील आम्ही टप्प्याटप्प्याने सुरू करणार। बिलकुल लाडक्या बहिणींनी घाबरण्याची, चिंता करण्याची आवश्यकता नाही। आम्ही सरकार म्हणून आणि त्यांचे लाडके भाऊ म्हणून आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। त्यामुळे कुठलीही चिंता आणि कुठलंही काही त्यांनी या योजनेबद्दल संभ्रम मनामध्ये ठेवण्याचं, शंका मनामध्ये ठेवण्याचं काही कारण नाही। परंतु मी एवढंच सांगतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जी आम्ही सुरू केलेली आहे ही कधीही बंद होणार नाही। ई-KYC या योजनेची सुलभता, सुटसुटीतपणा, पारदर्शकपणा आणण्यासाठी ई-KYC आहे आणि आधार कार्ड लिंक होणार आणि त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींनी घाबरण्याची आवश्यकता नाही। कुणाची दिशाभूल जे करतायत, अफवा पसरवत त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही। त्यांचा लाडका भाऊ इथं बसलेला आहे, काळजी करण्याचं कारण नाही। त्यांची योजना कायम सुरू राहणार।